आता आपण बघणार आहोत इव्हॉल्युशन. लास्ट टाइम आपण डेफिनेशन बघितलेली होती इव्हॉल्युशनची. आता इव्हॉल्युशन म्हणजेच काय आहे. ओके, आता अर्थचं इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालेलं आहे ते आता ह्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. ओके, नाव फर्स्ट इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालेलं आहे. इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअली चेंजेस अक्रॉस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ह्याचा मिनिंग काय आहे की हे इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती होत असताना या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची उत्क्रांती होत आहे, पण ह्यासाठी किती खूप वर्ष लागलेली आहे. लॉंग ड्युरेशन म्हटलेलं आहे. दिस इज अ व्हेरी स्लो ग्रोइंग प्रोसेस थ्रू विच इज डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम इज अचीव. म्हणजेच काय, ह्यासाठी हे ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सगळे जे सजीव आहेत ते सजीव काय होत गेलेले हळूहळू तयार होत गेलेले आहे. ह्यासाठी खूप वर्ष लागलेली आहे. ओके, ऑल द स्टेजेस इन केस ऑफ अकर्स इन द व्हेरियस कंपोनंट रेंजिंग फ्रॉम द स्टार टू द प्लॅनेट इन द स्पेस to the species due to changes in the specific character of the several generation of the living organism as a response to the natural selection is called as the evolution. ही एक डेफिनेशन आहे. दुसरी सुद्धा डेफिनेशन आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, इव्हॉल्युशन फक्त आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नाही तर आपल्या पृथ्वीचं सुद्धा तयार झालेलं आहे. इव्हॉल्युशन कसं झालेलं होतं, इंटरक्लाउड कंबाईन झालेली होती. त्या इंटरक्लाउडने स्टार फॉर्म झाले होते. स्टार ब्रश झाले होते म्हणजे स्फोट झाला होता आणि स्फोट झाल्याच्या नंतर ते स्टारचे प्लॅनेट मध्ये रूपांतर झालेले आहेत. ओके, म्हणजे आपण जर बघितलेलं आपली जी काय आहे अर्थ आहे हे प्लॅनेट आहे. ओके, म्हणजे ह्या प्लॅनेट मध्ये रूपांतर झालेले आहे. ओके, आता त्यानंतर बघायचं आहे की हे प्लॅनेट झालेलं होतं स्टार्टिंगला काय होतं. ओके, बघा का म्हटलेलं आहे 3.5 बिलियन इयर अगो लाईफ हॅड बीन नॉट एक्झिस्टिंग ऑन द अर्थ. म्हणजे 3.5 बिलियन वर्षापूर्वी इथे लाईफच नव्हती ह्या पृथ्वीवरती. कळलं का, त्यावेळेस काय होतं, ऍट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली द सिंपल एलिमेंट इन द ओशियन ऑन द अर्थ अँड सिंपल टाइप ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव बीन फॉर्म. ओके, म्हणजेच काय झालेलं आहे तर त्या पाण्यामध्ये ओके म्हणजे तिथे आधी फर्स्ट काय झालेला आहे तो फायरबॉल्स होता. ओके, फायरबॉल कोणता आपला अर्थ आहे आधी फायरबॉल होता. काळांतराने तो थंड होत गेलेला आहे. थंड होत गेल्यानंतर तो काय झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस फॉर्म झालेले आहेत. ते गॅसेस मध्ये सुद्धा काय झालेलं आहे ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस फॉर्म झाले. ओके, नाउ द कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड आर फॉर्म फॉर द लॉंग ड्युरेशन. म्हणजे कधी झालेलं आहे खूप वर्षानंतर प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड तयार झालेले आहे आणि प्रिमेटिव्ह टाइप ऑफ मीन्स फर्स्ट सेल आहे ती ह्यापासून तयार झालेली आहे. कशापासून, प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकता सायटोप्लाझम झाला असेल तो कशापासून झाला असेल तर त्या प्रोटीन पासून. न्यूक्लियस कशापासून झाले आहे, न्यूक्लिक ऍसिड पासून तयार झाला असेल असं आपण कन्सेप्ट धरूया. कळलं. ओके, त्यानंतर बघा का म्हटलेलं आहे की ही जी प्रिमेटिव्ह टाइप ऑफ द सेल होती युनिसेल्युलर होती त्याचं काय झालेलं आहे मल्टीसेल्युलर झालेलं आहे तिथले असणारे एन्व्हायरमेंट क्लायमेटमुळे. ओके, सराउंडिंग कंडिशनमुळे काय झालेलं आहे युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर मध्ये रूपांतर झालेलं आहे. या मल्टीसेल्युलरचं ऑर्गॅनिझम फॉर्म झालेले आहेत. जे ऑर्गॅनिझम त्या क्लायमेटला सूट झालेली आहेत ते स्टेबल राहिलेले आहेत तसेच राहिलेले आहेत आणि ज्या ऑर्गॅनिझमला सूट झालेले नाहीत म्हणजे ज्या सराउंडिंगला जे ऑर्गॅनिझम सूटच झाले नाहीत ते मात्र क्लिअर झालेले आहे. समजलेलं आहे. म्हणजे जसजशी कंडिशन असेल काल वातावरण असेल त्यानुसार ते प्राणी असेल त्या वातावरणाला सूट झालेली आहे तिथे राहिलेली आहे जिवंत राहिलेली आहे. काय काय अॅनिमल तयार झालेले होते पण त्या वातावरणाला सूटच नाही झाले म्हणून ते नाश पावलेले आहे. पेरिश होणे मीन्स नाश पावलेले आहे. ओके, आता जर बघितलेले असेल प्लांट अँड अॅनिमलच्या अशा असंख्य स्पेशीज तयार झालेल्या आहेत. ह्यूज डायव्हर्सिटी फॉर्म झालेली आहे. त्यामध्ये जर प्लांटचा विचार केला तर प्लांट म्हणजे छोट्यापासून म्हणजे क्लोरेला पासून ते ह्यूज बनियन ट्री पर्यंत हे इव्हॉल्युशन झालेले आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएशन आलेले आहेत. काय का म्हणजे डिफरंट टाईपचे प्लांट आपल्याला पाहायला मिळतात. तर अॅनिमल मध्ये काय झालेलं आहे तर स्मॉल अमिबा पासून किंवा मॅन पासून जर विचार केला
तर कुठपर्यंत आहे, तर ह्यूज काय आहे, जायंट व्हेल पर्यंत. जायंट व्हेल सगळ्यात जास्त मोठा प्राणी आहे. ओके, त्या प्राण्यापर्यंत उत्क्रांती झाली आहे. कोणाची, तर त्या अॅनिमलची. आणि हे अॅनिमल आहेत ते कुठे पाहायला मिळतात, इक्विलेटरल प्लेनच्या म्हणजे सगळ्या टोकाला सुद्धा, म्हणजे पृथ्वीवरती सगळ्या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ओके, म्हणजेच काय म्हटलेलं आहे, एव्हरीवेअर फ्रॉम इक्विलेटरल प्लेन. ओके, म्हणजेच कोणत्या नॉर्थ आणि साऊथ ह्याच्यामध्ये सुद्धा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. ओके, जे युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर तयार झालेले आहेत ती. ओके, हे अॅनिमल अजून कुठे कुठे असतात, तर एअर मध्ये असतात, वॉटर मध्ये असतात, ओके, सँड मध्ये असतात, रॉक मध्ये असतात, सगळ्या ठिकाणी हे अॅनिमल पाहायला मिळतात. आता ह्याची जी डायव्हर्सिटी आहे अजून सुद्धा बदलत चाललेली आहे. ह्याची क्युरियोसिटी कोणाला आहे माहिती आहे, ह्युमन्सला ह्याची क्युरियोसिटी आहे. कळलं का, म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची काही क्युरियोसिटी आहे कोणाला, तर ह्या ह्युमन्सला. त्यामुळे काय म्हटलेलं आहे, अजून सुद्धा ते फाइंड आउट करत आहे. कळलं कोण, तर ह्युमन्स आहे. ते कशा प्रकारे नक्की उत्क्रांती झालेली आहे हे सुद्धा अजून सुद्धा फाइंड आउट करत आहे. ओके, त्यानंतर आपण कोणते बघणार आहोत, ग्रॅज्युअली डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम इज ऍक्सेप्टेड. म्हणजेच काय आहे की ही जी थेरी आहे डार्विनची थेरी, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ग्रॅज्युअली चेंजेस, हळूहळू चेंजेस होत गेलेली आहे. ते नंतर काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट झालेलं आहे. थेरी ऑफ द इव्हॉल्युशन नंतर बघणार आहोत. थेरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशियन. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये हे प्रोटोप्लाझम म्हणजेच काय, आधी जीव म्हटला जातो. म्हणजे पहिल्यांदा जो जीव तयार झालेला आहे ते समुद्राच्या पाण्यामध्ये तयार झालेला आहे. ओके, इन अकर्स ऑफ द टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. म्हणजेच काय झालेलं आहे, खूप वर्षानंतर हे युनिसेल्युलर तयार झालेले. कशापासून, न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन ह्यापासून सेल फॉर्म झालेले आणि त्या सेल पासूनच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झालेलं आहे. हे कसं चेंज होत गेलेलं आहे, ग्रॅज्युअली अकर्स चेंज मल्टीसेल्युलर टू द मीन्स युनिसेल्युलर टू द मल्टीसेल्युलर. हे कसे हळूहळू चेंज होत गेलेलं आहे, युनिसेल्युलर पासून ते मल्टीसेल्युलर पर्यंत. ओके, यासाठी ड्युरेशन किती लागलेलं आहे माहिती आहे, तर 300 करोड वर्ष लागलेलं आहे हे चेंज होण्यासाठी. ओके, त्या थेरीमध्ये दिलेलं आहे. ओके, नंतरला काय म्हटलेलं आहे, ऑल राऊंड अँड मल्टी ऑर्गॅनिझम्स. ओके, मल्टी डायमेन्शनल ऑर्गॅनिझम्स आर अराउंड अस. म्हणजे आपल्या भोवती हे काय झालेलं आहे, तर मल्टी सेल्युलर असेल किंवा मल्टी डायमेन्शनल आहे ते ऑर्गॅनिझम आपल्या भोवती तयार झालेली आहे. ते आता पाहायला मिळतं. आधी काय होतं, युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर हे ऑर्गॅनिझम फॉर्म झालेले होते. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे की आता इव्हॉल्युशनची ऍक्च्युअली डेफिनेशन कोणती आहे, कारण कोणती डेफिनेशन आहे, द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड एनिमल फ्रॉम ancestor having the different structural and functional organization is called as a evolution. समजलेलं आहे इव्हॉल्युशनची डेफिनेशन. म्हणजेच काय, हळूहळू चेंज होत गेलेलं आहे. कोणामध्ये, प्लांटमध्ये म्हणजे झाडांमध्ये आणि प्राण्यांमध्ये हे हळूहळू चेंज होत गेलेलं आहे. ओके, कधीपासून, अँसेस्टर म्हणजे आपल्या पूर्वीपासून ते आतापर्यंत. कशामध्ये, त्याच्या स्ट्रक्चर म्हणजे रचनामध्ये, फंक्शनल म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये, किंवा त्यांच्या अवयवांमध्ये सुद्धा हे चेंजेस म्हणजे बदल होत गेलेला आहे. त्यालाच आपण इव्हॉल्युशन असं म्हणतो. ओके, लास्ट टाइम आपण हे बघितलेलं. ओके, पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतो. म्हणजेच काय, स्टोरी टाईप कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. काय झालेलं आहे, 3.5 मिलियन इयर्स अगो लाईफ हॅज बीन नॉट एक्झिस्टिंग ऑन द अर्थ. म्हणजेच काय की जेव्हा पृथ्वी तयार झाली, ओके, त्यामध्ये कोणत्या प्रकारचं जीव नव्हतं. ओके, 3.5 बिलियन इयर्स अगो तिथे काय नव्हतं, कोणत्या प्रकारचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हतं. त्यानंतर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसं यायला लागलेले आहेत, वेगवेगळे गॅसेस फॉर्म व्हायला लागलेले आहेत. ओके, म्हणजे ओशियन तर तयार झालं आणि त्यानंतर त्या ओशियन मध्ये त्या गॅसेसमुळे काय झालेले, कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म झालेले आहे. ते कोणते आहे, एक तर आहे न्यूक्लिक ऍसिड, दुसरं आहे प्रोटीन. आणि तेच न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन हे कंबाईन होऊन युनिसेल्युलर सेल फॉर्म झालेले. त्या युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर हे ऑर्गॅनिझम सुद्धा तयार झालेले आहेत. कळालं, युनिसेल्युलर मीन्स प्रिमिटिव्ह टाईप सेल पासून मल्टी सेल्युलर हे फॉर्म झालेले आहे.
या मल्टीसेल्युलर पासून डिफरंट टाईपचे ऑर्गॅनिझम फॉर्म होऊन जे स्टेबल झालेले आहेत त्या तिथेच राहिलेले आहेत, नाहीतर ज्यांना हा क्लायमेट सूट झालेला नाही ते पेरिश झालेले आहेत. ओके. दुसरं, आता ही डायव्हर्सिटी आहे, प्लांट मध्ये सुद्धा फाउंड होते किंवा अॅनिमल मध्ये सुद्धा डिफरंट टाईपची डायव्हर्सिटी फाउंड होते. यामध्ये प्लांटचा जर विचार केला, पहिली कोणती आहे डायव्हर्सिटी? क्लोरेला पासून ते बनियन ट्री पर्यंत हे प्लांट मध्ये डायव्हर्सिटी. अॅनिमल मध्ये कोणती डायव्हर्सिटी पाहायला मिळते? स्मॉल अमिबा किंवा मॅन पासून जे जायंट व्हेल पर्यंत ह्याची डायव्हर्सिटी आहे ती काय मिळते? पाहायला मिळते. ओके. म्हणजे हे जे अॅनिमल आहेत ते आपल्या सगळ्या पृथ्वीवरती हे तयार झाले होते. ओके. म्हणजे सगळ्या ठिकाणी सुद्धा हे पाहायला मिळतात. ओके. हे आपण इव्हॉल्युशन मध्ये लिहायचंय. मग थिअरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये काय लिहायचंय? मग स्टार्ट करायचं आहे. द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फाउंड किंवा फॉर्म इन ओशियन. म्हणजे हे समुद्रामध्ये काय झालेलं आहे? तयार झालेलं आहे. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप किंवा प्रोटोप्लाझम. ओके. त्यानंतर काय लिहिणार आहोत? युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इज अ फॉर्म. ओके. नंतरला काय? तर युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल पासून मल्टीसेल्युलर अनेक सेलचे हे ऑर्गॅनिझम फॉर्म झालेले आहे, तयार झालेले आहे. ते कसे तयार झालेले आहे? ग्रॅज्युअली चेंजेस, हळूहळू चेंज होत गेलेले आहे. ड्युरेशन किती लागलेलं आहे? 3 करोड इयर्स. कळालं का? म्हणजे 300 करोड वर्ष लागलेली आहे हे चेंज होण्यासाठी. ओके. त्यानंतर काय म्हटलेले आहे? हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झालेले आहे ते काय म्हटलेलं आहे? मल्टी डायमेन्शन सुद्धा म्हटलेलं आहे. ओके. आणि हे अराउंड ऑल अराउंड हे आपल्याला पाहायला मिळतात. सगळीकडेच हे ऑर्गॅनिझम पाहायला मिळत आहेत. ओके. त्यानंतर डेफिनेशन लिहायची आहे. कोणती? इव्हॉल्युशनची. बस कोणती आहे? द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड अॅनिमल फ्रॉम द अँसेस्टर हॅव्हिंग द डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज द इव्हॉल्युशन. कळालं? इव्हॉल्युशनचे डेफिनेशन काय लिहायचं आहे ते. ओके. चला.